ज्याचे आईवडील आपल्यापासून वेगळं राहतात त्यानं संध्याकाळपर्यंत घरी घेऊन या, हीच खरी श्रद्धांजली आहे, हीच खरी आदरांजली आणि हीच खरी श्रद्धांजली. याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली नाही. जे या मंडपात बसलेले असतील ना, तुम्ही माळ घाला, मी असा आग्रह तुम्हाला करत नाही. घातली तर बेटर, चांगलंच आहे. कारण भगवान बाबानं समाजाला दोनच आग्रह केले. पहिला आग्रह केला माळकरी व्हा, आणि दुसरा आग्रह केला एका पण पोरं शिकवा. आणि हा संदेश आज भगवान बाबाचा उपयोगाला यायला लागला. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, जे या मंडपात कदाचित या मंडपात असं कोणी नसेल, पण झालं असेल, काही वडिलाकडून झाल्या असतील गोष्टी, काही आईकडून झाल्या असतील, काही पत्नीकडून झाल्या असेल, काही तुमच्याकडून झाला असेल, पण या दिवशी आज हे सोडा आणि जा. घरी गेल्यानंतर जा त्या बापाकडं, आईकडं, त्या आईचे पाय धरा, म्हणा बाबा चुकला असेल आमच्याकडून काही, पण आमची विनंती आहे तुम्हाला, आम्ही आलो सानप महाराजाचं कीर्तन ऐकून आणि आम्हाला आज असं वाटलं की आम्ही काहीतरी चुकतो, म्हणून बाबा तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्याकडं सोबत आमच्या राहायला चला. बा सांगू तुम्हाला देव भेटेल का नाही मला सांगता येणार नाही गड्या हो, पण तुम्ही हा क्षण जर केला ना तर देव भेटल्याचा आनंद त्या बापाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या मायला झाल्याशिवाय राहणार नाही. अजून माझी विनंती आहे, ज्यांचे आई वडील वेगळे राहत असतील, नसेल पटत तुमच्या बायकोचं आणि तुमच्या आईचं, तिला सांगा, अरे मी तुझ्यासाठी ॲडजस्ट करत नाही का? तू म्हणलं ते मी करायला जर तयार असेल तर माझ्यासाठी तुला माझ्या मायबापाला ॲडजस्ट करता येत नाही का? आणि हे जर नसेल तर हे बघ मग तुझा आणि माझा राम राम. पण हे म्हणण्यासाठी माणूस पुरुष लागत असतो, आहे का नाही? हे असं कोणाच्याही म्हणण्यात हे धाडस नाही ना महाराज. आणि मायांनाही माझी विनंती आहे, महिलांनाही माझी विनंती आहे, माणसांनाही माझी विनंती आहे, एकदा पोरं करती झाली की त्यांच्या संसारात फार लुडबुड करू नका बघा. कधी कधी आपल्याही चुका असतात ना, असं नाही की सगळ्या चुका सोन्याच्याच असतात, अशा चुका पोरांच्याच असतात. या दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजे बरं का. म्हणून माझी पुरुषांना आणि महिलांना सुद्धा विनंती आहे, करू द्या. आपलं पोरगं सुनेसाठी खर्च करत असेल ना, तुम्ही त्याच्यात डोकं नका लावू. आपल्या पोराला उलटं सांगा, बाबा मकर संक्रांत आली, आता तिला 1000-1500ची साडी घे आणि मला सुद्धा 2-4 हजाराचं लुगडं घे. ते आणाय तयार आहे ना, आनंदानं आणाय तयार आहे. तुम्ही म्हणू नका अरे एवढं असतं का, अरे कमवायला लागलं ना पोरगं, करू द्या. माझी एवढीच विनंती. हां तुम्ही काढले कष्टात दिवस, अहो महाराज आम्हाला रुपयाची किंमत, अरे होते ना तेव्हा ते दिवस, पण बदललंय ना आता. मग आल्यानंतर अडचण काय आपल्याला? कमवतंय ना पोरगं, त्याला म्हणायचं बाबा तू करतो याच्यात आनंद आहे, काय नाही, तिलाही जीव लाव. अरे काय मोलकरीन घरी आणली का तुम्ही? तुमच्या घरी एखाद्याची सोन्यासारखी पोरगी आणली तर मोलकरीन नाही आणली. 18 वर्ष तिच्या बापानं तिला फुलासारखं जपलंय आणि डोळे लावून तुमच्या हवाली केले, तुमच्या विश्वासानं केलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे, श्वासांनाही माझी विनंती आहे, नीट राहा, नाही तर सून गळा दाबून मारन तुम्हाला आणि म्हणाल काय झालं काय माहीत, मला काहीच माहीत नाही, मी स्वयंपाक करत होती. त्याच्यामुळं काय नाही, आपलं तिलाही जीव लावा बिचारीला, आहे का नाही, तिलाही जीव लावा. आणि सुनांनाही माझी विनंती आहे, काही दिवसाची सोबती नाही आपली सासू सासरा, प्रेमानं राहा. पुन्हा एकदा माझी विनंती राहील, एकत्र या. साहेब तुम्हाला भजन करणं फार लांब राहिलं आणि ते देव भेटणं लांब राहिलं, पण ज्यांच्यात चालतं बोलतं दैवत आहे त्या मायबापाला तर सांभाळा. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे त्या शेवे शिकेरे शरीरे लोन कीजे. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले उभा आहे, पण कुणाच्या सेवेमुळं? आई वडिलाच्या सेवेमुळं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता. मायबाप वेगळे राहतात आणि हा 40 तास लाईनीत उभा आहे दर्शनाच्या. पांडुरंग म्हणतो तू थोबाडसुद्धा दाखवा येऊ नको माझ्याकडे, कळलं माझं बोलणं? तो दर्शनही नको मला आणि तो हारण फुलन तुरा काहीच नको मला. अरे तू घरचा पांडुरंग दुखी आहे आणि तू मला दर्शनाला कायसाठी यायला लागला? याच्यासाठी केला होता टास. कोणत्या दिवसासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवट आयुष्याचा का शेवट जन्म मरणाचा का शेवट साधनेचा? नेमका शेवट कोणता? मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही हा.
आता मेलं तर दुसऱ्या जन्मात जावं लागत असतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे जर चालू असेल तर आपला शेवट गोड झालेला नाही. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. सारखं जन्माला येणं सारखं मरणं हे जर चालू असेल तर आपला शेवट गोड झाला नाही. शेवट गोड होणं कशाला म्हणतात? आपलं साध्य आपल्याला मिळणं म्हणजे माणसाच्या जीवनातलं शेवट गोड होणं. नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय? नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा. जगाचा मालक भेटला की म्हणायचं याजसाठी केला होता अट्टहास. जगाचा मालक भेटला की म्हणायचं आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि जगाचा मालक भेटला की म्हणायचं खुंटली या धावा तृष्णेची या. एकदा जगाचा मालक भेटल्यावर धावाधाव करायचं काम आहे काय? खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. आता आमच्या जीवनात कोणती तहान राहिलेली नाही, कोणतीच तहान शिल्लक राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे. कोई लोकेशनाशी ग्रसित आहे तो कोई वित्तेशनाशी ग्रसित आहे. बरोबर का? कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे, तर कुणाला पैसा कमवावा ही तरी तहान आहे. तहान नाही असा माणूस नाही. बरोबर आहे? कुणाला न कुणाला कशाची न कशाची तहान आहे. पर कोणतीच तहान नसली तर एक तहान मात्र सगळ्यांना आहे. काही माणसं म्हणतात काही नको महाराज जीवनात, आता फक्त शांती पाहिजे. काय म्हणतात? काय पाहिजे? शांती पाहिजे. एवढी बी शांती कामाची नाही हो. जरा बोलून सांगा काय पाहिजे. काय पाहिजे म्हणतात? शांती पाहिजे. बरोबर आहे ना? एक वाक्य बोलतो कळलं तर बघा. शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा लगेच समोर उभी राहत असते. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा उभी राहत असते. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. तहान संपत नाही तो दरिद्री आहे. निवडणुकीला उभं राहणाऱ्या माणसा आमचा एक मित्र उभा राहिला. त्याची पहिली धडपड तिकीट मिळावं म्हणून. काय होती धडपड त्याची? इच्छा कशी आहे बघा. पहिली धडपड महाराज एकदा तिकीट मिळालं म्हणजे झालं. आणि तिकीट मिळालं की दुसरी धडपड सुरू झाली. दुसरी इच्छा आलो पाहिजे हो महाराज, काही हो द्या, एकदा निवडून आलो ना मग बघा तुम्ही. आणि निवडून आलाय गडी लागली त्याची वरली, निवडून आला. बस महाराज निवडून आलो, आता एकदा मंत्रीपद भेटलं पाहिजे. बस मंत्रीपद भेटलं ना झालं जीवना गंगेत घोडे ना आले म्हणतात आहे का नाही. हा एकदा मंत्रीपद मिळालं पाहिजे. मिळालं मंत्रीपद. आता महाराज शपथ तर घेतली पण खातं कोणतं भेटतंय काय माहित हो. अहो एखादं चांगलं खातं यायला पाहिजे. गड्याला खातंही मिळालं आणि टेन्शनमध्ये आला. आणि मी भेटायला गेलो, अभिनंदन केलं. अहो चांगलं झालं म्हणलं, आमदार झालात, मंत्री झालात, चांगलं झालं. नाही हो म्हणे महाराज काय मजा नाही म्हणे याच्यामध्ये. अरे म्हणलं मजा नाही? एवढा आमदार झाला, मंत्री झाला आणि मजा नाही? अहो म्हणे महाराज असं खातं मिळालं की काही खाताच येत नाही. हां लक्षात येतं का माझं बोलणं? असं खातं मिळालं की काही खाताच येत नाही. काहीतरी इच्छा असते. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. तहान संपत नाही तो दरिद्री आहे. महाराज म्हणले आता आमच्या जीवनात कोणतीच तहान शिल्लक राहिलेली नाही. खुंटली या धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगल नामानं एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? भगवंताच्या नामाची क्रांती. लक्षात ठेवा बरं का. ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात माया हो, ती मुक्ती आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी केळी मेळी. आता मुक्ती नवरी झाल्यावर टेन्शन घ्यायचं काम आहे का? होय. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. नाही कळलं का तुम्हाला? ट्रान्सपोर्टवाले आहेत ना म्हणून सांगितलं. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. टेन्शन घ्यायचं काम आहे का? तसं मुक्तीबरोबर लग्न लागल्यावर काय ताण घ्यायचं महाराज. आता दिवस चारी खेळी मेळी. चारी दिवस खेळी मेळी याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. देवाची द्वारी, जे पाठ आहे ते बोला. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी. हां हे चारी दिवस म्हणजे चारी मुक्ती खेळण्यासाठी आम्हाला सुखकर झाल्या. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला 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 विठाला. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. पटापट बोलत चला. आता जमला. एक येण्याचा दिवस आणि दुसरा
बोला 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 बोला. जाण्याचा दिवस, ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळतो. ज्याचं बारसं झालं, बरोबर बाळा, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार. आया, हां बोल बिंदास, काय अडचण नाही. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. येत नाही उरू आली अवतार, इरते पामर जीव केती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं बाबा, अवतारांना जावं लागलं. मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? उपजलिया पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेचिते. जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे काळ. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. वासांश जीर्णानि यथा विहाय, नवाने गृह्णाति नरोपराणी. तथा शरीराय विहाय, जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेढीजे. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो, तसं आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. बघा, आपण जसे कपडे बदलतो, आत्मा तसं शरीर बदलत असतो. आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे, बोलत चला. आता झोपायचं असल्यावर मी असंच झोपतो का? फेटा बांधून, कोट घालून नाही. झोपायचं असेल नाईट पॅन्ट, टी शर्ट, लुंगी, तो ड्रेस वेगळा. कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा. शेतात काम करायचं असेल तर तो ड्रेस वेगळा. फिरायला जायचा असेल तर तो ड्रेस वेगळा. पाहुण्याकडे जायचा असेल तो ड्रेस वेगळा. लांबच्या पाहुण्याकडे जायचा असेल तो ड्रेस वेगळा. सासूरवाडीला जायचं असेल तर बुटं एकाचे, दोरे एकाच्या, सॉक्स एकाचे, गाडी एकाची, पेट्रोल उधारीचं, अशा तडजोडीने जावं लागत असतं. बघा, एकच माणूस अनेक कपड्यामध्ये आपल्याला जसा पाहायला मिळतो, तसं एक आत्मा हे शरीर सोडलं की दुसऱ्या शरीरात आपल्याला पाहायला मिळतो. जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, मिलते हैं सब यही पर कपडे बदल बदल के. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. हां, माणूस जसा कपडे बदलून भेटतो, आत्मा तसं शरीर बदलून भेटत असतो. अजून सोपं करून सांगू, तुमचा मोबाईल जर खराब झाला तर तुम्ही नवीन मोबाईल घेता, बरोबर आहे. मग मोबाईल नवीन घेतल्यावर सिम पण नवीन घेता का? नाही, जुनं सिम काढता, नव्या मोबाईलमध्ये टाकता. तसं हा देहरूपी मोबाईल एकदा खराब झाला की याच्यातलं आत्मा नावाचं सिम निघतं आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकल्या जातं. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावक, न चैनम क्लेदेन त्यापूर्ण शोषिती मारुतः. जातस्यहि ध्रुव मृत्यू, ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहार्यार्थे न त्वम सोची तुमरहसी. लक्षात ठेवा, आत्म्याला मरण नाही. काही माणसं श्रद्धांजली वाहताना म्हणतात, यांच्या चिर आत्म्याला चिर शांती. अरे कह्याची चिर शांती? ते शांत जे, त्याला काही शांती देण्याची गरज नाही, बरोबर आहे. लक्षात ठेवा, ते जाळल्यानं जाळल्या जात नाही, त्याला बांधून टाकता येत नाही, काही नाही मार, तो वेगळा आहे. लक्षात आहे, हे कळण्यासाठी फार वेगळं ज्ञानाची गरज आहे. म्हणून जावं लागणार, जो आला तो जाणार, याच्यात काहीही शंका. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा, हे ट्रकवर भारी लिहिलेलं असता. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं आम्हाला काही काही अभ्यास रस्त्याने बी होतो. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय आहे, आम्हाला रसच त्यात आहे, बरोबर आहे. मग काय ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं वाक्य लिहिलेलं असतं. तुम्हाला कळलं आता आहे 2-4 लोकांना. एक ओव्हरलोड ट्रक होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं, सोच कर सोचो साथ क्या जाएगा. ओव्हरलोड ट्रकवर हे लिहिलेलं होतं. अरे टायर फुटायची वेळ आली, ने लिहून फायदा आहे का तो? काय बरोबर आहे का नाही? मी गावावरून गंगाखेडकडे जात असताना एका टमटमवर मला टमटम माहिती आहे ना तुम्हाला, ते दोरीन ओढून चालू करायचं. त्या टमटमवर एक वाक्य होतं रिक्षावर, आणि माझी इनोवा गाडीने ते पुढं टमटम चाललेलं, आणि त्याच्यावर लिहिलं होतं, जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता का इनोवा ऐकून टमटम घेऊ? जळू नको बरोबरी कर. मी गावावरून नाशिकला चाललो, जे घडलेलं आहे ते संभाजीनगरला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असंही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर लिहिलं होतं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकतच नाही. तुमच्याकडे ट्रेलर आहे ना, एका ट्रेलरवर मी असं वाचलं बघा. आता तुम्ही ट्रकवाले म्हणून तुम्हाला ते आवडेल आणि कळेल. बरं, तेवढ्या चालू ते पाठ बी झालं पाहिजे बरं का. नाही तर म्हणता येते का बाजूला घे मला पाठ करायचं आहे. त्या टायमात ते पाठ झालं. ना गोली से डर लगता है, ना गोली सी बौछार से डर लगता है, ना तलवार से डर लगता है, ना तलवार की धार से डर लगता है, मुझे तो सिर्फ आरटीओ के कार से डर लगता है. बोले भावना त्यानं पाठीमागे लिहून ठेवल्या होत्या. पण एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. वा, आज मी गेलो उद्या
तुला जावं लागणार आहे. एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारे नव्हा. एक माणूस एकाच माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणार कोणीतरी आहे. एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, चार कांधों पे सज धज के चली जाएगी. एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, चार कांधों पे सज धज के चली जाएगी. एक दिवस चौघाच्या खांद्यावर आपली पालखी जाणार, याच्यात काही शंका नाही. देह जाईल, 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 जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाईल, काशिकारो खाईल, देह जाईल, जाईल, काशिकारो खाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, हा पाचाचा आणीला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. जो आला तो जाणार. एका स्मशानभूमीत छान लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. एका स्मशानभूमीत मी आता या निवडणुकीच्या धामधुमीत वाचलं. एका उत्साही कार्यकर्त्यानं स्मशानभूमीतच लिहिलं, 2024ला साहेब येणार म्हणजे येणार. जाईल कळलं त्याला धन्यवाद. बाकीच्या प्रसादाचा आनंद घ्या. हां, महाराज म्हणजे जो आला तो जाणार आहे, याच्यात काही शंका नाही. बरोबर आहे, जो आला तो जाणार. जावं तर सगळ्यांना लागणार. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुका रे व्यवहारी संसाराच्या. म्हणून आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, अरे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा. आणि जागा होऊन काय करा, जागे वारे स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, तुका व्यथा जय माझ्या जागे वारे स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा तुका व्यथा जय
काय करा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्र जन बंधू सोयी रे पेशोन, सर्व मिथ्या आहे जाणून, शरण रिघा देवाशी, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. आता जाग व्हा, आजा मेला पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, उठा उठा जागा. बस पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोने दुजा ठाव नाही कोठे. आता जावं लागणार याच्यात शंका नाही, पण जाग होण्याची गरज आहे ना. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. शरीर जाणार आहे, शरीर जात आगवे जे नाशिवंत स्वभावे. शरीर जाणार आहे याचं टेन्शन नाही. नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकल. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकल. नाशिवंत देह, औषध फळ सावधान, औषध फळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकल. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकल. वा वा, टाळ्या वाजवा जोरदार, क्या बात. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान म्हणजे जागवा. तुम्ही नेहमी बोर्ड वाचता, सावधान पुढे धोक्याचे वळण आहे, सावधान पुढे धोक्याचे वळण आहे. लक्षात येते, वेळोवेळी सावध करतात आपल्याला. मग जावं लागणार आहे, पण सावधान व्हा, जाग व्हा. जाग होऊन त्या भगवंताचं भजन करा, जावं लागणार. मग जाणं कुणासारखं असावं? एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, पण शेवटच्या क्षणाला त्याला आगीत जळून जावं लागलं. हे एका सम्राटाचं जाणं आहे. या उलट तुकाराम महाराजांचं जाणं बघा. 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांनी काही पाहिलं नाही. आजपर्यंत जे जे साधू संत आहे ना, त्यांचा इतिहास बघा, त्यांना त्रासाशिवाय काही मिळालं नाही. साधू तुकाराम महाराज बघा, मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं तुकाराम महाराजाला, आणि त्याचे हातपाय दाबायला तुकाराम महाराज त्याच्या घरी जातात, आणि लोक ह्या अपेक्षा आमच्याकडून ठेवतात, आम्ही घरी येऊ पण हातपाय दाबाय नाही, गळा दाबाय. आम्ही तुकाराम महाराज नाही. बरोबर आहे. तुकाराम महाराजांना मारलं तरी त्याचे हातपाय दाबाय तुकाराम महाराज त्याच्या घरी येतात. ज्ञानोबा रायांच्या झोळीमध्ये शेण घालवलं. अरे ज्यांनी खापर देऊ दिलं नाही त्यांना एका नामदेव रायाचं गुरुपदापर्यंत नेलं. ज्ञानोबा रायांचं जीवन आहे, लक्षात ठेवा बरं का. ज्या भगवान बाबांना एवढा त्रास झाला, त्या भगवान बाबांना कधी समाजाला दोष नाही दिला महाराज. मग ज्या इंद्रियामुळं आपल्यावर आळ आलं ना, ते इंद्रियच ना ठेवलं तर काय अडचण आहे. आणि भगवान बाबांना दोन्ही दगडाच्या मध्ये आपलं इंद्रिय टेसला. आपल्या सगळ्यांना कथा भाग माहिती आहे. आणि त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी उगवल्या, रक्त सांगितले तुळशी उगवल्या, रक्त सांगितले, हरी भाव निघाले देव. दिले अभय देते, दिले अभय देते, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्ती मत
हीच शोभा. आपल्या जवळच आहे ते पोंडूळ आहे का नाही, पखालडोहच ना, पोंडूळ पखालडोह, तिथं तुळशी उगवल्यावर भगवान बाबानं जिथे इंद्रिय टेसलं, रक्ताचे थेंब पडले तिथं तुळशी निघल्या. आपल्याला जिथं जाळलं तिथं पुन्हा गांजरी गवत उगवत नाही. बरोबर आहे ना. भगवान बाबाला एवढा त्रास झाला त्या, बरोबर आहे. त्रासाशिवाय आज संतत्व कुणाला मिळालं नाही महाराज, लक्षात येते माझं बोल. त्रासाशिवाय कुणाला आजपर्यंत संतत्व मिळालं नाही. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवली, ह्या काय साधा त्रास आहे. अरे गाथा म्हणजे जीवनच ना. या महाराजाला म्हणलं तुमचे बोटच द्या आम्हाला, बाकी काही नको. त्याच्या जीवनाला जगण्याला अर्थ काय. त्यांना म्हणले तुमचा गळा बस बंद. अरे काय अर्थ आहे. आम्हाला म्हणले बोलूच नका आणि पैसे घ्या. अर असं होणार नाही. पैसे कमी दे पण बोलू दे. बरोबर आहे ना. अहो संपलं ना आमचं बोलणं, थांबवलं तर आमचं संपलं. बरोबर आहे ना. नाही म्हणले गाडी घ्या पण टायराची हवा सोडू द्या. अरे फायदाच नाही तिचा. बरोबर आहे का नाही. जाग्या उभी येते किती लाखाची असो त्यानं महाराज, लक्षात येते का. संपलं सगळं. लक्षात घ्या मला काय सांगायचं. म्हणून महाराज म्हणले त्रास दिला तुकाराम महाराजाला. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. किती हार घालतात लोक आपल्याला. बरे इथले नाही सुप्यावरून आणले महाराज. एवढ्या लांबून लांबून महाराजांना हार आणून घालतात लोक. काय चांगले दिवस आहे संप्रदायावर. बघा संप्रदायावर दिवस चांगले, तुम्ही चांगले राहा. कळलं माझं बोलणं. संप्रदायावर दिवस खूप सुंदर आहे. हे जुने माणसं म्हणतात अरे भाग्यवान आहे पोर हो तुम्ही, आम्ही 10,000 रुपयावर कीर्तन केले. लक्षात ठेवा बरं का. लोक आज आपल्याला म्हणलं तेवढं द्यायला लागले महाराज. काय कमी आहे. आपण शब्द टाकायचा आणि लोकांनी हो म्हणायचं. एवढे चांगले दिवस. तुकाराम महाराज एवढा त्रास नाही. देऊन देऊन किती त्रास देतात लोक. 1000 आणायचं 2000चा, याच्यापेक्षा त्रास काय. मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं. एवढा त्रास तुकाराम महाराजांना झाला. त्या त्रासाला महाराज कंटाळे. गावातल्या लोकांनी राग केला. गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. आता मग भीक कोण घाली, आता मग भीक कोण घाली, आता मग भीक कोण घाली, आता मग भीक कोण घाली. काय खावे कोणीकडे जावे, काय खावे आम्ही कोणीकडे जावे, हो काय खावे कोणीकडे जावे, काय खावे आम्ही कोणीकडे जावे. गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक. आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक, आता मज भीक कोण घाली. काय खावे आम्ही कोणीकडे जावे, काय खावे आम्ही कोणीकडे जावे. टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो. हां महाराज म्हणले लक्ष द्या. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. काय खावं कोणीकडे जावं या त्रासाला महाराज कंटाळले. हे बघा गावाने रागराग केला ना मग माणसाला उद्विग्न होतं. बरं गावाने रागराग केल्यानंतर माणसाला जगण्याची बी इच्छा राहत नाही. हे महाराज म्हणले या त्रासाला कंटाळले. माया हो एखाद्या त्रासाला माणूस कंटाळला की एखाद्या निर्णयापर्यंत येत असतो. बोलत चला माया हो. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते. बोला ना. तुमचा 5वा हप्ता आला नाही का अजून.
तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का बसलात? तुम्ही तर आता किती आनंदात, कालच पडले ना वाटते 6वा. हां बरोबर आहे ना. मान आता पुन्हा 8वा येईल. तुका म्हणे माझा 8वा. हां बरोबर आहे ना. लक्ष द्या नाही का? बोला माय. हां लक्ष द्या माझ्याकडे. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला, मोकळं बोला. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? माहेरची येते. पण आता सासूरवास राहिलाय का? नाही, आता सुनवास आहे. पहिलं पोरीला एकच भीती वाटायची, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. नवरा कसा भेटतो ही चर्चाच नसायची बरं. पहिली चर्चा हीच राहायची, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता सासूलाच भीती आहे, महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर. बरं येतीच कशी ही भीती नाही. अंगद महाराज येतीच का नाही ही भीती आहे. आता पोरीच राहिल्या नाही. पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं? बोला नशीब. आता बायको मिळणं हेच नशीब झालंय. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजेत, काय काय तिच्यात असलं, काय नाही म्हणे महाराज, फक्त जिवंत पाहिजे, दुसरी काय इच्छा नाही म्हणे आपली. बरं पोरीच राहिल्या नाही ना. आता सासूरवास, आता सुनवास आहे का नाही. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की ती काय म्हणायची बघा, जाच सासूचा सोसेना कुणी माहेरात येईना. जाच सासूचा सोसेना कुणी माहेरात येईना. सासूचा सोसेना कुणी माहेरात येईना. सोसेना कुणी माहेरात येईना. एक सुनच हे चांगलं म्हणू शकते. बरोबर आहे ना. जाच सासूचा सोसेना. नाही ना सासू इथं, मग बोलाय आहे का, मग अडचण नाही. हा महाराज म्हणले जाच सासूचा सोसेना कोणी माहेराच येईना किंवा भेटेना. आणि माहेरातलं भेटलं की ते काय म्हणते बघा, बाई बाई जाते ग माहेराला. 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 माझ्या मुळीच्या मूळ घराला बाई बाई जाते ग. बस मला आता माहेराला जायचं. काय म्हणते बघा, चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पाया हो. उबगले सासरी आता मज माहेराला न्या हो. चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पाया हो. या जाचातून मला सोडवा आणि मला माझ्या, बोला मला माझ्या माहेराला न्या.
म्हणून आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मग आपलं माहेर कोणतं? माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरे, आहे भिवरेच्या तीरे, आहे भिवरेच्या तीरे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरे, आपल्या सगळ्यांचं माहेर कुठे? पंढरपूर. जाई नगे माये बोला तया पंढरपुरा, आणि भेटे न माहेरा. बस मला माझ्या माहेराला जायचंय. मग साधू संताला विनंती करतात. मी अर्ध म्हणतो, तुम्ही अर्ध म्हणायचे पुढे, टाळ पखवाज न वाजवता माझ्या पुढचं म्हणायचे. साधू संताला विनंती करतात, तुम्ही सनकादिक संत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. अनाथ अपराधी परिपाया वेगळा नका तुका मने मजा ठेवा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आता मला जायचंय. तुम्ही सनकाधिक संत आहात, देवाला माझा निरोप सांगा. काय सांगा देवाला? तुका मने मज आठवा आणि मूळ लवकरे, मला कोणाला तरी घ्यायला पाठवा. किती जरी त्रास झाला तरी सून मी एकटी जात नाही बरं का. घरी निरोप पाठवते, मला कोणाला तरी घ्यायला पाठवा, मला कोणाला तरी घ्यायला पाठवा. लक्षात ठेवा. आणि जगाच्या मालकाला निरोप दिला, आणि जगाचा मालक तुकोबारायला घ्यायला आला. धृतराष्ट्राचा शेवट आगीत जळून झाला, आणि तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. झोपडं होतं महाराजांचं, पण त्या झोपड्यात जगाचा मालक आला. झोपडा असू द्या बरं का, पण मनाची श्रीमंती पाहिजे. ज्याची मनाची श्रीमंती आहे ना, तोच बापाचं चौथं पुण्य स्मरण करू शकतो. पैशावाले माणसं हे नाही करू शकत. पैशावाले माणसं फार तर एखादी गाडी 2 खरेदी करतील, पण मनाची श्रीमंती असल्याशिवाय माणूस हे करू शकत नाही. झोपडा असू द्या, पण मनाची श्रीमंती पाहिजे. म्हणून म्हणतात ना, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या बोला, या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. झोपडा असू द्या, पण त्याच्यात आनंद पाहिजे आहे की. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. काय करायचं बाकीच्या गोष्टीला बोला. मला आनंद वाटला. पोरं जरी चौथं पुण्य स्मरण करत असले तर अगोदर चुलत्यांची नावं येत आणि मग पोरायची नावं येत. हा जिव्हाळा पाहिजे. लक्षात आलं का? हा जिव्हाळा पाहिजे. महाराज म्हणून चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा महाराज. जिव्हाळा महत्वाचा आहे ना. मला झोपडं होतं, पण त्याच्यात जगाचा मालक आला.
झोपड्यात जगाचा मालक आला आणि मा तुकाराम महाराजाला म्हणले, चला मी तुम्हाला घ्यायला आलो. महाराज म्हणले, मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर कुणाकुणाला यायचं एकदा जरा विचारू द्या. आणि मग महाराज गावात निघाले आणि म्हणले, चला माझ्याबरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. पागल म्हणले लोक तुकाराम महाराजाला. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले, तू सानप महाराज आहे. चांगलं म्हणायची अपेक्षाच कशाला धरतो. अण्णाही बी आपली रात्रंदिवस बायकोसाठी कष्ट केल्यानंतर बायको चांगलं म्हणत नाही भांडण झाल्यावर. बाकीच्या इकडून काय अपेक्षा धरता तुम्ही? ज्या बापानं पोरायसाठी एवढं केलं त्या बापाला पोरं लाता मारून घराच्या बाहेर काढतात. तुम्ही समाजासाठी केलंच काय एवढं चांगलं म्हणायला? लक्षात ठेवा, तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले आणि भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात. आता तुम्ही 4थ्या वर्षी कीर्तन ठेवल्यावर तुम्हाला चांगलं म्हणत असतील वय. हां, आम्ही एखाद्या घरी जाऊ द्या, ती बाई म्हणते, महाराज आमच्या मामाला देव आवडत नाही, आत्याला देव आवडत नाही, माझ्या नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरगं मंदिराशिवाय राहतच नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हते आयचे, हेचे पिशे जन्मले किंवा निवडले. भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात, पण पागल झाल्याशिवाय देव भेटत नाही. तुम्हाला पागल व्हावं लागेल. देवाला भेटायचं असेल तर पागल. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे. लोग कहे मेरा भैर बाबा रे, लोग कहे मेरा भैर बाबा रे, बाप कहे कुल नासी रे, बाप कहे कुल नासी रे. पग घुंघर बांध मेरा नाची रे, पग घुंघर बांध मेरा नाची रे, पग घुंघर बांध मेरा नाची रे, नाची रे मेरा नाची रे. लोक कहे मीरा भैरे बावरी. बावरी म्हणजे पागल आहे का नाही. पागल झाल्याशिवाय देव भेटला का. बाप कहे कुलनाशी रे. भगवंतासाठी घुंगर बांधून नाचल्या ना मीराबाई. मग तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले. कोणी जरी विश्वास नाही ठेवला तर माणसाला अपेक्षा कुणाकडून असते? बायकोकडून. सोनू तू माझ्यावर भरोसा नाही का? हां, घरी आले म्हणले, बाबा जिजे तू तरी चल माझ्याबरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे, हे बघा तुम्हाला जायचं तर दा, करमलं तर राहा, नाही तर माघारी या. महाराज म्हणले, नका येऊ मला वाट लावा, जा माझ्यासोबत, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत चला. देहू परिसरातले लोक महाराजांना वाट लावायला येतात आणि मग महाराजा जगाचा निरोप घेताना म्हणतात, बाबा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही सगळा सांगावी, वाड वेळ झाला श्रीरंग आम्ही जातो मोठा गब, आम्ही जातो मोठा गब, आम्ही जातो मोठा गब, आम्ही जातो मोठा गब, आमुचा महाराज म्हणले, आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लोक म्हणले, महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले, आमचं गाव हे नाही. मग आम्ही बीडवरून आलेलो आहे. आमचं गाव हे नाही, आम्ही भगवानगडावरून आलेलो आहे. आमचं गाव हे नाही महाराज, आम्ही यांच्या प्रेमामुळं पुण्यावरून आलोय. आमचं गाव हे नाही महाराज, आम्ही हिंगोलीवरून आलो. तसं महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले, आम्ही वैकुंठवासी आलो याची नाही आलो याची कारणाशी
बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. कशासाठी आले महाराज? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, बुद्धराया आले दीन जना. महाराज आले. मग आता महाराज म्हणले आता जाणार आहे. कशासाठी आले महाराज? ऐका, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही. ट्रक चालकाला अनुभव आहे. कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही आणि संताला आपली अधोगती सहन होत नाही. पण महाराज म्हणले मी तुमच्यासाठी आलो, पण मी आता माझी गाथा मागं ठेवून जाणार आहे. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचली पाहिजे. महाराष्ट्रात जन्म घेतला तर या दोन गोष्टी करा. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचा. काय ज्ञानेश्वरीची ताकद? भगवान गडाच्या महंताकडे पहा. ज्ञानेश्वरीची ताकद काय ते कळलं आपल्याला. काय ज्ञानेश्वरीची ताकद आहे महाराज? ज्ञानेश्वरीवरून नुसतं बोट फिरवा, ज्ञानेश्वर महाराज आपलं बोट आयुष्यभर सोडणार नाही. काय त्या गाथा ज्ञानेश्वरीची ताकद. त्या गाथा ज्ञानेश्वरीमुळे लोकांनी आम्हाला दुबई पर्यंत नेलं. ही त्या गाथा ज्ञानेश्वरीची ताकद आहे. महाराज म्हणले गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. त्या नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चाललं. आजवरी होतो तुमचे गावे, आता कृपा असू द्यावे. आता नाही येणे जाणे, सहज बोलणे फुटले. आम्ही जातो आम्ही जातो जातो आमुच्या गावा. आमुचा आमुचा आम्ही जातो आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन तुकोबाराय करतात आणि मग या जगाला सांगतात बाबा भारताच्या सम्राटाला शेवटच्या क्षणाला आगीत जळून जावं लागलं, पण 42 वर्षे जगाचा त्रास सहन केला, पण जगाचा मालक मला घ्यायला आला. या अभंगाच्या यासाठी केला यासाठी केला
याजसाठी. वा गोड. याजसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता आपण प्रमाणानं अभंग जुळूयात हा. जे जाणकार आहे त्यांच्या लक्षात येईल, बाकीच्यासाठी स्वयंपाक रेडी आहे हा. लय लोड घ्यायचं काही काम नाही. महाराज म्हणले याजसाठी केला होता टास, माझे मरोनी गेले मज केले अमर, याजसाठी केला होता टास. आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. भगवान बाबांचं जाणं सुद्धा आज सोहळा आहे. ज्ञानोबारायांचं जाणं म्हणजे सोहळा आहे. समाधी सोहळा म्हणजे जाण्याचा दिवस आहे. तुकाराम बीज म्हणजे जाण्याचा दिवस आहे. एकनाथ षष्ठी म्हणजे जाण्याचा दिवस आहे. तसं भगवान बाबाची येणारी आता पुण्यतिथी जाण्याचा दिवस आहे. पण त्याचा सोहळा महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर 4-5 राज्यात नाही, ते विदेशात सुद्धा होतो. कळलं माझं बोल. जिथं जिथं आपली लोक राहतात तिथं खुर्चीवर फोटो ठेवून का होईना पूजा आरती करून पुण्यतिथी साजरी करतात ना. हा सोहळा झाला ना, हा सोहळा झाला. तसं महाराज म्हणले तो झाला सोहळा अनुपम्य, याजसाठी केला होता अट्टहास. म्हणून अमर आहा खरे की पहा खोटे ते, याजसाठी केला होता अट्टहास. लक्ष देऊन ऐका. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो, याजसाठी केला होता अट्टहास. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, याजसाठी केला होता अट्टहास. तुकाराम 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 समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. 2 प्रश्न येतात, एक अट्टहास आणि दुसरा शेवट गोड होणं. प्रश्न आहे याजसाठी केला होता अट्टहास. उत्तर ऐका. शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टहास. कुंटली धावा तृष्णेची या, याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाचे, याजसाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तिने गुणे, याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी? तुका मने मुक्ती पर निली नोवरी, याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवसचारी खेडी मेळी, याजसाठी केला होता अट्टहास. शेवट गोड होणं म्हणजे काय, हा आहे प्रश्न. शेवट गोड होणं कशाला म्हणतात महाराज, हा आमचा प्रश्न आहे. उत्तर ऐका. आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, शेवटचा दिवस गोड व्हावा. कवतुक वाटे झाली वेचाचे, शेवटचा दिवस गोड व्हावा. नाम मंगळाचे तिने गुणे, शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी शेवट गोड? तुका म्हणे मुक्ती पर नेली नोवरी, मुक्ती बरोबर लग्न झालं की शेवटचा दिवस गोड व्हावा. आता दिवस चारी खेडी मेळी, शेवटचा दिवस गोड व्हावा. पहिल्या चरणात आहे प्रश्न, खालचे 3 चरण त्याचे उत्तर. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, हा आहे प्रश्न. उत्तर आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटली या धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली या वेचाचे. नाम मंगळाचे तिने गुणे, आणि तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी. आता दिवस चारी खेडी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, विठोबार कुमार
वेगाचा अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. फुलाची वेळ 12 असते आहे का नाही, त्याच्यामुळं 12ला आपल्याला थांबायला पाहिजे. मग 10 मिनटं कमी आहेत तेवढे घेणार आहे आणि बरोबर 12ला थांबणार आहे. थोडासा आवाज द्या. आज कैलासवासी श्री रामकिशन माधव दैफळे यांच्या 4थ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे 2 बंधू पाराजी भाऊ, विष्णू भाऊ आणि त्यांचे 2 मुलं अशोक आणि सुभाष आणि यांचा सगळं मित्र परिवार आणि गावकरी घोळेवाडीकर मंडळी यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि अतिशय सुंदर बघा, 4थं पुण्यस्मरण आहे वडिलाचं आणि तरीसुद्धा ही मंडळी त्या वडिलाची आठवण आज करतात. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची या. आपल्या हिताला जागा असणाऱ्या पोरांसाठी मात्या पित्याला धन्यवाद देतात बरं का. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. आपल्या हिताला आपण जागं राहिलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. मग हित कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. आज या निमित्तानं देवाचं चिंतन होतं हे हित आहे. आज वडिलांचं 4थं पुण्यस्मरण आहे. आज खूप मोठं काम आहे दोघा बंधूंचं. आज पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन आपल्या एवढ्या छोट्याशा वाडीतून जाऊन पुण्यासारख्या ठिकाणी स्थान निर्माण करणं एवढी सोपी गोष्ट नसते. त्याच्यासाठी फार कष्ट करावे लागतात महाराज. आणि कष्ट करत असताना प्रामाणिकता जपावं लागत असते. दुसऱ्याच्या पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन सर्कल तयार करणं एवढं सोपं नसतं बरं का. पण तिथं गेल्यानंतर तुमच्या कामाचा प्रामाणिकपणा आणि तुमची इमानदारी ही तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहत नाही. पण आज या दोघाही बंधूनं एवढ्या छोट्याशा खेड्यातून जाऊन आपलं काळेवाडीसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी आपलं ट्रान्सपोर्ट, मला वाटतं तुम्ही पहिले ड्रायव्हर असावेत. हां बरोबर का बंधूनं? हां असा माझा अंदाज. आणि नंतर हळूहळू 1 गाडी 2 गाडी मग असं वाढत वाढत, कारण आमचे मित्र जवळपास 200 गाड्याचे मालक आहेत आणि त्यांचं आणि आमची मैत्री चांगली आहे. ते पण येणार होते आज. काकडे ट्रान्सपोर्ट आहे का नाही, रामदास पाटील, आणि ते पण येणार होते. पण त्यांना थोडी काहीतरी अडचण आल्यामुळं ते येऊ शकले नाही. पण त्यांनी मला आठवणीने सांगितलं माझ्या मित्राच्या घरी कीर्तन आहे बरं का, तुम्ही टाळू नका ते. अहो म्हणलं नाही मी जाणार आहे. गणेश महाराजांनी फोन, त्यांचे वडील वारले, खेडकर महाराजांचे वडील वारले आता 2-3 दिवसापूर्वी बरं. तरी पण त्यांच्या कार्यक्रमासाठी 10 फोन झाले मला त्यांचे. महाराज अहो म्हणलं तुम्ही त्या संकटात आहात, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला त्यांचा संपर्क द्या, मी त्यांच्याशी संपर्क करून वेळेत पोहोचतो. बरोबर आहे. म्हणून आज हा येण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे आणि मला आनंद वाटतो. बघा हे बघा, मला वर्ष श्राद्धाचे म्हणजे या पुण्यस्मरणाचे कीर्तन महिन्यातून जवळपास सकाळचे 20 तरी असतात, कधी कधी 25ही होतात. पण जास्तीत जास्त पुण्यस्मरण जर धरलं तर प्रथम, फार झालं तर द्वितीय, बरोबर आहे. तृतीय चतुर्थ हे एकदम कधीतरी असतात. नाही तर पहिल्या वर्षी वडिलाच्या आठवणीत कार्यक्रम करणारे भरपूर आहेत. पण आज तुमच्या मी विचारल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. ते म्हणले 4थं पुण्यस्मरण आहे वडिलांचं. अहो माय आहे म्हणूनच माहेर म्हणतात आणि सासू आहे म्हणून सासर म्हणतात. माय गेली की माहेरची, अहो माहेर संपलं, माय गेलं की माहेरची मजा संपून गेली. पण आज मी सांगेन तुम्हाला, आज आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव मायबाप आहे, त्याचं नाव आईवडील आहे. आणि ज्याच्या जीवनातले आईवडील गेले त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. म्हणून म्हणतात सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ,
सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना तर त्याचं नाव आई वडील आहे. पण आज असं आहे ना, जोपर्यंत आई वडील आपले आहेत ना तोपर्यंत माणसाला त्यांची किंमत कळत नाही. लक्षात येते माझं बोलणं? पके फल पेड़ो से रिश्ता तोड़ जाते हैं और आपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं ना तसे म्हातारे मायबाप झाले की सांभाळायचा कंटाळा येतो माणसाला. पण एकच वाक्य सांगतो मी तुम्हाला, जास्त काही बोलत नाही. आपण आपल्या मायबापाला लाता मारून घराच्या बाहेर काढत असाल तर आपली पोरंसुद्धा आपल्याला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार. जैसी करणी वैसी भरणी. आज या हातानं करायचं आणि हातानं भरायचं. आणि आज तुम्हाला रामकिसन रावांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर एकच श्रद्धांजली द्या. कोणती? ज्याचे आईवडील आपल्यापासून वेगळं राहतात त्यानं संध्याकाळपर्यंत घरी घेऊन या. हीच खरी श्रद्धांजली आहे, हीच खरी आदरांजली आणि हीच खरी श्रद्धांजली. याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली नाही. जे या मंडपात बसलेले असतील ना, तुम्ही माळ घाला, मी असा आग्रह तुम्हाला करत नाही. घातली तर बेटर, चांगलंच आहे. कारण भगवान बाबानं समाजाला दोनच आग्रह केले. पहिला आग्रह केला माळकरी व्हा आणि दुसरा आग्रह केला एकर एका पण पोरं शिकवा. आणि हा संदेश आज भगवान बाबाचा उपयोगाला यायला लागला. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, जे या मंडपात कदाचित या मंडपात असं कोणी नसेल, पण झालं असेल काही वडिलाकडून झाल्या असतील गोष्टी, काही आईकडून झाल्या असतील, काही पत्नीकडून झाल्या असेल, काही तुमच्याकडून झाला असेल. पण या दिवशी आज हे सोडा आणि जा. घरी गेल्यानंतर जा त्या बापाकडं आईकडं त्या आईचे पाय धरा. म्हणा बाबा चुकला असेल आमच्याकडून काही, पण आमची विनंती आहे तुम्हाला, आम्ही आलो सानप महाराजाचं कीर्तन ऐकून आणि आम्हाला आज असं वाटलं की आम्ही काहीतरी चुकतो. म्हणून बाबा तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्याकडं सोबत आमच्या राहायला चला. बा सांगू तुम्हाला देव भेटेल का नाही मला सांगता येणार नाही गड्या हो. पण तुम्ही हा क्षण जर केला ना तर देव भेटल्याचा आनंद त्या बापाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या मायला झाल्याशिवाय राहणार नाही. अजून माझी विनंती आहे, ज्यांचे आई वडील वेगळे राहत असतील, नसेल पटत तुमच्या बायकोचं आणि तुमच्या आईचं, तिला सांगा, अरे मी तुझ्यासाठी ॲडजस्ट करत नाही का? तू म्हणलं ते मी करायला जर तयार असेल तर माझ्यासाठी तुला माझ्या मायबापाला ॲडजस्ट करता येत नाही का? आणि हे जर नसेल तर हे बघ मग तुझा आणि माझा राम राम. पण हे म्हणण्यासाठी माणूस पुरुष लागत असतो, आहे का नाही? हे असं कोणाच्याही म्हणण्यात हे धाडस नाही ना महाराज. आणि मायांनाही माझी विनंती आहे, महिलांनाही माझी विनंती आहे, माणसांनाही माझी विनंती आहे, एकदा पोरं करती झाली की त्यांच्या संसारात फार लुडबुड करू नका बघा. कधी कधी आपल्याही चुका असतात ना, असं नाही की सगळ्या चुका सोन्याच्याच असतात, अशा चुका पोरांच्याच असतात. या दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजे बरं का. म्हणून माझी पुरुषांना आणि महिलांना सुद्धा विनंती आहे, करू द्या. आपलं पोरगं सोन्यासाठी खर्च करत असेल ना, तुम्ही त्याच्यात डोकं नका लावू. आपल्या पोराला उलटं सांगा, बाबा मकर संक्रांत आली, आता तिला 1000-1500ची साडी घे आणि मला सुद्धा 2-4 हजाराचं लुगडं घे. ते आणाय तयार आहे ना, आनंदानं आणाय तयार आहे. तुम्ही म्हणू नका अरे एवढं असतं का, अरे कमवायला लागलं ना पोरगं, करू द्या. माझी एवढीच विनंती. हां तुम्ही काढले कष्टात दिवस, अहो महाराज आम्हाला रुपयाची किंमत, अरे होते ना तेव्हा ते दिवस, पण बदललंय ना आता. मग आल्यानंतर अडचण काय आपल्याला? कमवतंय ना पोरगं, त्याला म्हणायचं बाबा तू करतो याच्यात आनंद आहे, काय नाही, तिलाही जीव लाव. अरे काही मोल करीन घरी आणली का तुम्ही? तुमच्या घरी एखाद्याची सोन्यासारखी पोरगी आणली तर मोलकरीन नाही आणली. 18 वर्ष तिच्या बापानं तिला फुलासारखं जपलंय आणि डोळे लावून तुमच्या हवाली केले, तुमच्या विश्वासानं केलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे, श्वासांनाही माझी विनंती आहे, नीट राहा, नाही तर सून गळा दाबून मारन तुम्हाला आणि म्हणाल काय झालं काय माहीत, मला काहीच माहीत नाही, मी स्वयंपाक करत होती. त्याच्यामुळं काय नाही, आपलं तिलाही जीव लावा बिचारीला, आहे का नाही, तिलाही जीव लावा. आणि सुनांनाही माझी विनंती आहे, काही दिवसाची सोबती नाही आपली सासू सासरा, प्रेमानं राहा. पुन्हा एकदा माझी विनंती राहील, एकत्र या. साहेब तुम्हाला भजन करणं फार लांब राहिलं आणि ते देव भेटणं लांब राहिलं, पण ज्यांच्यात चालतं बोलतं दैवत आहे त्या मायबापाला तर सांभाळा. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी.
सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे त्या शेवे शिकेरे शरीरे लोन कीजे. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले उभा आहे. पण कुणाच्या सेवेमुळं? आई वडिलाच्या सेवेमुळं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता. मायबाप वेगळे राहतात आणि हा 40 तास लाईनीत उभा आहे दर्शनाच्या. पांडुरंग म्हणतो तू थोबाडसुद्धा दाखवा येऊ नको माझ्याकडे. कळलं माझं बोलणं? तू दर्शनही नको मला, आणि तू हारण फुलन तुरा काहीच नको मला. अरे तू घरचा पांडुरंग दुखी आहे आणि तू मला दर्शनाला कायसाठी यायला लागला? एवढीच विनंती आहे. हे बघा, सावता बाबा कधीच पंढरपूरला गेले नाही. सावता बाबानं आपल्या कांदा मुळा भाजीला विठाई मांडलं आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला आरणमध्ये यावं लागलं. तुम्ही देवाकडं जाव. अहो चोखोबा रायाला नाही मंदिरात जाऊ दिलं लोकांनी. चोखोबा राय म्हणले अरे मला जाण्यासाठी अडवाल, त्याला बाहेर यायला कोण अडवणार आहे? मी भजनच असं करतो ना, तो विटेवरचा उतरून खाली बाहेर आला पाहिजे. लक्षात आलं माझं बोलणं? माझी एवढीच विनंती आहे, मायबापाला सांभाळा, प्रेमानं राहा, जिव्हाळ्यानं राहा. बस फार अहो भांडणच झाले तर भजन का होईल? माझं बोलणं कळतं का तुम्हाला? सारखे घरात भांडणं चालू आहे, मग भजन होईल का? मग या भांडणालाच लोकांनी सांगितलं. बायकोला म्हणतो तू कीर्तन बंद कर बरं, त्यालाच कीर्तन म्हणायला लागले लोक हळूहळू. बरोबर आहे ना? मग घरातलं वातावरण गोड असेल तर भजन होईल. त्याच्यामुळं सौजन्याने प्रेमानं राहा. जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ भजन करा. हे बघा, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जीवन गरजेचं आहे, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्या वडिलाच्या पिंडपदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. आपण आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. बस पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, आपल्या मायबापाला सांभाळा, आपल्या मायबापासोबत प्रेमाने राहा. त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आपल्यासाठी जीवनात कधी सुखाची घंटा नाही. त्यांच्या डोळ्यात आपल्यासाठी अश्रू येऊ नये, आणि आले तर आनंदाचे यावे. म्हणून एवढीच विनंती करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. वेळ झालेला आहे आणि वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. आणि राहिली असेल तुमच्या अपेक्षा काही तर मी पुन्हा येईन. बरोबर आहे ना? पुन्हा येईन बुवा, असं काय नाही. आहे का नाही? येणं होणारच आहे आता, आहे का? पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.